नमो बुद्धाय. बुद्ध पौर्णिमा विशेष. आज मुलांना घेऊन बुद्ध विहारामध्ये मी भेट देण्याकरता निघालो आहे. बच्चे कंपनी पार्किंगमध्ये उभी गाडीवर बसलेलो आहोत आणि त्यांना जत्रेतीलच साधे चष्मे, कारण का यापूर्वी त्यांनी चष्मे तोडलेले आहेत. गाडीवरती बसल्यानंतर मम्मीने गॅलरीतून बाय बाय केलं आणि आम्ही निघालो बुद्ध विहाराच्या दिशेनं. पुढे जाताच बुद्ध विहार इथे पोचलो. तिथे पोचल्यानंतर आमचा जो भैया आहे तो तिथे आम्हाला भेटला त्याच्या मित्रासह. त्याला म्हटलं व्हिडिओमध्ये तुम्ही पण येणार, आणि मग बुद्ध विहारामध्ये आम्ही या तिघांना घेऊन म्हणजेच बेबो, ककू आणि टीटू आतमध्ये आम्ही बुद्धमूर्तीची वंदना आणि फोटो घेण्याचं काम तिथे आम्ही करत होतो. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीला देखील वंदन केले. भंतेजींच्या देखील तिथे प्रतिकृती बुद्ध विहारामध्ये ठेवलेल्या होत्या. आम्ही त्यांचंही वंदन दर्शन घेतलं आणि आसपासचा जो बौद्धमय पूर्ण विहारामधला परिसर, महापुरुषांच्या सर्व महापुरुषांच्या प्रतिमांना देखील वंदन केलं. आणि बुद्ध विहारामध्ये मुलांना नेल्यामुळे तेथील जे फ्रेम्स, वेगळे वेगळे फोटोग्राफ्स आणि बाबासाहेबांचं तैलचित्र हे देखील मुलांनी आणि मी पाहिलं. आज विशेष कारण बौद्ध पौर्णिमेनिमित्त इथे भोजनाचा देखील कार्यक्रम आहे, त्यामुळे त्याची तयारी इथे चालू होती. बुद्ध पौर्णिमेनिमित्त खास आम्ही विजिट केलेले हे बुद्ध विहार दौंड येथील आहे आणि मीही तिथे नमन केले. महाकारुणी तथागत गौतम बुद्ध धम्मदान मी माझ्या परीनं केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देखील मी वंदन केलं. त्यानंतर महामानव आणि तथागत यांचं आम्ही वंदन केल्यानंतर तिथे जे काही महापुरुषांचे फ्रेम्स आहेत त्याही मी पाहिल्या, त्यांनाही वंदन केलं. सर्वच महापुरुषांच्या इथे फ्रेम्स लावलेले आहेत आणि त्यांना वंदन करून जुने फोटोग्राफ्स पाहून राजगृह बुद्ध विहार दौंड इथून आम्ही बाहेर पडलो. आणि बाहेर आकर्षक जी रांगोळी होती ते पिंपळाच्या पानाची लक्ष वेधून घेतच होती. जाताना मी शूट करायचं राहिलो होतो, म्हणून येताना मी त्याला कॅमेऱ्यामध्ये कैद केलं. आसपासचा हा परिसर थोडक्यात दाखवण्याचा हुतात्मा चौकातला प्रयत्न केला. धन्यवाद.